डॉक्टर कविताजी, कोणत्याही प्रकारची भीती आमच्या पक्षाच्या मनामध्ये नाही आहे किंवा आमच्या नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा नाही. आता कोणी कुठे आपल्या नगरसेवकांना नेऊन ठेवावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यावरती उगीच कोणी ऑब्जेक्शन का घ्यावे आणि उगीच नको तिकडे आपलं नाक का खुपसावं. आम्ही काय हे नाही विचारत आहे की हॉटेलचं बिल कुणी भरलंय. आम्ही इतकं नाही विचारतो. आम्ही एवढंच विचारतोय की का हॉटेलमध्ये नेऊन ठेवावे लागले, भीती कुणाची वाटतीये. आता का नेऊन ठेवलेत हे अनेक नेत्यांनी, आमच्या खुद्द सर्वोच्च नेत्यांनी आमच्या सांगितलेलं आहे ते स्पष्टपणे की आता पहा, आमच्या पक्षाचे शिवसेनेचे 29 नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेत निवडून आले. आता जर आपण पाहिलं असेल नीट यादीकडे तर 29 मधले जवळजवळ 20 जे नगरसेवक आहेत हे नौखे आहेत, पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. तर अशा नगरसेवकांना जर आपल्याला काही चांगले तिथे काही धडा द्यायचा असेल, काही शिकवायचं असेल तर नंतर वेळ मिळणार नाही. आता बिचारे 1 महिनाभर म्हणजे मेहनत करून थकलेले आहेत. अशा वेळेस जर त्यांना 2-4 गोड घास जर एखाद्या चांगल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जर नेऊन त्यांना घातले आणि काही नवीन समज त्यांना दिला की कसं वागायचं, कसं नाही, मुंबईकरांची सेवा कशी केली गेली पाहिजे, याचं जर सिनियर लोकांकडून जर काही 4 धडे शिकवले तर इतरांच्या पोटात का दुखावे. कुणाच्या पोटात दुखत नाही. असं आहे की आता काय 5 वर्ष त्यांना शिकायचंच आहे, घ्यालच त्यांची बौद्धिक तुम्ही. पण 2-4 दिवस जरा गेले असते, त्यांच्या मतदारसंघामध्ये काय त्यांच्या हारतुरे देऊन स्वागत झालं असतं, कौतुक झालं असतं, तर तुम्ही काय अगदी आणून बसवलं आणि वरती तुम्ही सांगताय की कुणाच्या पोटात नाही. आता याच्यामध्ये काहीच राजकारण नाही असं तुम्हाला महाराष्ट्राला सांगायचंय का? कसलीच भीती नाहीये, कसलंच राजकारण नाहीये, आम्ही फक्त त्यांना चांगलं जेवायला खायला हॉटेलमध्ये नेऊन ठेवलं असं सांगायचंय का? राजकारणामध्ये राजकारण नाही असं म्हटलं तर लोक मला हसतील. प्रत्येक ठिकाणी राजकारण हे येणारच. आणि आम्ही जर काही आमच्या नगरसेवकांना 4 धडे शिकवण्यासाठी कुठे एकत्रित केलं, त्यांना जर कुठे चांगलं ठिकाण दाखवलं आणि त्याच्यामध्ये जर इतर लोक जर काही नगरसेवकांना मुंबईतल्या हॉटेलमध्ये जाऊन काय चांगलं ठिकाण दाखवतात, कशाला न्यायचं ना. मुंबईत अनेक चांगली चांगली ठिकाणं आहेत ना, मग बाहेर कशाला जायचं. म्हणून मुंबईत ठेवलंय, बाकी तसं काही नाहीये.